अमरावती महानगरपालिकेत शुक्रवारपासून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत आमदार सुलभा खोडके यांनी विविध विभागांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या। पूर, पाणी साचणे, बांधकामाची पडझड, वीज खंडित होणे, साथीचे आजार, नागरिकांचे स्थलांतर अशा सर्व बाबींवर महानगरपालिकेच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह मान्सून पूर्व तयारी 2025 संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, शिल्पा नाईक, महावितरण, मजिप्रा, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून वेळेपूर्वी आणि जोरदार असण्याची शक्यता असून यामुळे अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते। याच पार्श्वभूमीवर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवणे, पूरप्रवण भागांची पूर्वतयारी, मोटर बोट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट्स, मॉक ड्रिल्स व बचाव पथकांसह सर्व साहित्य सुसज्ज ठेवण्याचे निर्देश मान्सूनपूर्व बैठकीत देण्यात आलेत। महावितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झाडांची फांदी तोडून वेळेत उचलण्यास सांगितले। भुयारी गटारांच्या समन्वयाकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपा यांची समन्वय समिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत। नाल्यांची तातडीने सफाई करणे, धोकेदायक इमारतींची तपासणी, सुरक्षित निवारा केंद्रांची स्थापना आणि नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा यावर भर देण्यात आलाय। आरोग्य यंत्रणांनी साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज राहावे, तसेच महापालिकेच्या शाळांबाबतही चर्चा झाली। शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणे, डिजिटल बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि ग्रंथालय उभारण्याची घोषणा आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे। पावसाळ्यात घरात पाणी जाऊ नये याकरिता स्थानिक नागरिकांसोबत समन्वय साधण्याचे निर्देशही देण्यात आले। दुभाजकांचे सौंदर्यीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृती, ना हरकत प्रमाणपत्र फक्त जलसंधारण यंत्रणा बसविल्यावर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या। महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या तयारीची माहिती उपस्थितांना दिली आहे। एस्टिमेट तयार केला मॅडमनी की कुटुंबाचे जे झाडं टर्मिंग याचं झालं ते दोनच झाडं आपल्याला डिवाइडरवर टाकायचे आहे। एक मिनिट आपल्याला एक रिक्वेस्ट कलेक्टरकडे करा, कलेक्टर सामाजिक वनीकरण नाही दिलं ना, पत्र दिला होता, पण हे झाड त्यांच्याकडे अवेलेबल नाही। ठीक आहे, हां त्याचे 1 किलोमीटरसाठी जो खर्च अपेक्षित आहे 1 किलोमीटरच्या डिवायडरसाठी तो 2,64,000 रुपये झाडाची प्राइस आहे। सीएसआर 1 किलोमीटरसाठी 2,64,000 किती झाडं बसतात? एका डिवायडरमध्ये 250 पिकोमाचे आपल्या टर्मिंग याचे झाड बसतात आणि 500 पिकोमाचे झाड बसतात। मग किती लागेल याचा अंदाज काढला? आता आपण 1 किलोमीटरचं केलं आहे, आता जो करायचा असेल त्या हिशोबाने नाही करायचं आहे, 100% करायचं करा सर। म्हणजे आपण इतके प्रयत्न करून अजूनही मला एक मान्य आहे की तुम्हाला 3,000चा वर्किंग म्हणजे माणसं पाहिजे। त्या 3,000च्या ठिकाणी तुमच्याजवळ 1,000 माणसं आहे किंवा किती आहे? 1500 आहे। ठीक आहे, 3.5-4 पाहिजे, पण ठीक आहे त्या 3.5-4 मध्ये जेवढं काम होऊ शकते तेवढंही नाही दिसत ना। माझा मुद्दा तुम्ही समजून घ्या। ठीक आहे, मला आता काल परवा प्रेसवाल्याचा प्रश्न विचारला, म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, अडचण आहे, परंतु ते अडचण त्याला काही कारण आहे, कारण की तेवढ्या मॅन पॉवर लावायची आज कॉर्पोरेशनची ताकद नाही आहे। आपण जे आहे ते स्पष्ट बोलू ना, आपल्याला नाही आहे आपण 3,000 कॅपॅसिटी लावायची आपल्याजवळ। लोक म्हणते की तिकडे तुमचं टॅक्सी कमी करा, तिकडे मग तुमचं सर्व झालंही पाहिजे, तर ठीक आहे त्याच्यात आपल्याला अडचण आहे। आता ज्यावेळेस आपलं वाढत त्यावेळेस आपण 3,000वर मिळेल, परंतु जे मॅन पॉवर आहे त्याच्यात आपलं काम बरोबर होत नाही, म्हणून प्रश्न ना म्हणजे नाही हे साफसफाईचं ते डिवायडरचं सार्वजनिक बांधकामकडे
ते मेंटेनन्स नंतर CSR मधनं काही लोकांनी ते चौक घेतलेले डिवायडर घेतले, ते साफसफाई करतात आणि ते मेंटेन करतात. साहेब त्याच्यामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टर नेमलाय. नाडगाव साईडनी पण चालू आहे, अंबानालेवर पण या बाजूनी चालू आहे. त्याचबरोबर आपेटमध्ये आपलं जिथं ब्लॉक होतो तिथेही काम चालू आहे. कालच्या पावसाळ्यात काल रात्री सुद्धा मोठा पाऊस झाला, त्याच्यामधनं हे मोठे नाले जर आपण बघितले तर बऱ्यापैकी प्रवाहित आहेत. असं म्हणणार नाही की 100% पूर्णपणे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु आजच्या स्थितीमध्ये निश्चितच प्रवाहित आहेत. अजूनही त्याच्यात आपल्याला काम करावं लागणार आहे. मध्येच पाऊस आल्यामुळे आपलं बरंचसं काम थांबतंय, पण आता पाऊस थांबला की आपलं काम सुरू आहे. आजही काम सुरू आहे. तर त्या दृष्टीने आपले सगळ्या ठिकाणी आपण आपले JCP, त्याचबरोबर काही आपण भाड्याने काही JCP घेतले, ते 3 JCP आहेत. त्याचबरोबर 2 मशिनरी ज्या आहेत त्या पण आपल्या आहेत. त्याचबरोबर इतर 5 आपण घेतलेले आहेत. तर ती कामं आपण नाल्यात उचलून मशीनद्वारे गाळ काढणे, त्याचबरोबर इतर जी व्यवस्था आहे ती करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की ती झाडं आहेत, झाडाच्या फांद्या, तर ते पण काढण्याचं काम आपल्याकडनं पण चालू आहे आणि MSCB मार्गावर पण चालू आहे. त्या दृष्टीनेच MSCBशी पण आपल्याला अधिकारी आहेत. तर अमरावती महानगरपालिकेच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. आपत्ती कोणतीही असो तो रोखण्यासाठी महानगरपालिका सज्ज असल्याचं चित्र यावेळी बैठकीतून दिसलं. अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आता यंत्रणा किती प्रभावी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा सिटी न्यूज.